नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली पण पॉझिटिव्ह साईडला एंटायर दिवसभर मेंटेन राहिलेलं। निफ्टी जो आहे तो 24,100च्या आसपास ट्रेड होत होता आणि बऱ्यापैकी कालही आपण व्हिडिओमध्ये म्हणले की गेले 3-4 दिवस मार्केट जे आहे ते सस्टेनेबल अपवर्ड मोमेंटम आहे, कारण इराण US डील बऱ्यापैकी फायनल झाले आणि त्यामुळे क्रूड ऑइलच्या प्राइसेस ज्या पद्धतीनं खाली आले बिलो $80, ब्रेंट क्रूड आहे $78च्या आसपास, जे इंडियन मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये इन्फ्लेशन कमी होईल। परिणामी FIचं सेलिंगसुद्धा थोडंसं कमी आले, पण अजूनही FIsनी बाईंग नाही केलेलं। पण ओव्हरऑल मार्केट थोडंसं या सगळ्या धक्क्यातून आता युद्धाच्या इराण US धक्क्यातून सावरताना दिसते आणि ज्या पद्धतीनं आज 24,100च्या क्लोज दिला आहे, मला वाटतं एक पॉझिटिव्ह मोमेंटम बिल्टअप निश्चित झालेला आहे। 24,100च्या वरती निफ्टी दिवसभर ट्रेड करत राहिली फ्लॅट 24,100च्या आसपास। क्लोजिंगला 3 नंतरनं मात्र मार्केटमध्ये चांगला रिकव्हरी आली, बाउन्स आला। 3 वाजेपर्यंत निफ्टी जो आहे तो 30-40 पॉईंट पॉझिटिव्ह प्लस मायनसमध्ये ट्रेड करत राहिला, पण 3 नंतरनं दुपारी मात्र निफ्टीला चांगला ब्रेकआउट आला आणि जो महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स होता 24,100 तो ब्रेक केला आणि 24,200च्या आसपास जाऊन बंद दिला आहे। तेव्हा मार्केटचा थोडासा ब्रेड आणखी पॉझिटिव्ह झाला, ज्या पद्धतीनं 24,100 क्रॉस केला। मला वाटतं निफ्टी उद्याच्या सेशनमध्ये 24,300 ते 24,400पर्यंत जाण्याचा निश्चित प्रयत्न करेल। त्यामुळे उद्याच्या सेशनसाठी ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 24,200 ते 300 पहिलं टार्गेट आहे। फर्स्ट टार्गेट 24,200, त्याच्यावरती गेला तर 24,300पर्यंत निफ्टी जाईल। लोअर लेवलला निफ्टीला 24,100 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 24,100च्या खाली आलं तर 24,000पर्यंत खाली येऊ शकतं, पण निफ्टीसाठी उद्याच्या सेशनला 24,100 स्ट्रॉंग सपोर्ट ॲक्ट होईल, कारण आज एंटायर दिवसभर 24,100च्या खाली ट्रेड केला, पण क्लोजिंगला मात्र चांगला ब्रेकआउट 24,100च्या वरती ज्या पद्धतीने दिला आहे, तेव्हा मला वाटतं उद्याच्या सेशनला 24,100 स्ट्रॉंग सपोर्ट झोन असेल। हायर लेवलला 24,200 पहिला रेजिस्टन्स, त्याच्यावरती 24,300पर्यंत निफ्टी जाऊ शकते। बँक निफ्टी ओव्हरऑल चांगल्या पद्धतीने वाढले, ऑलमोस्ट 58,000च्या आसपास आले। त्यामुळे उद्या सेशनला 58,000च्या वरती मेंटेन राहिला तर 58,500 ते 600पर्यंत जाईल। 58,600च्या आसपास बँक निफ्टीला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, त्यामुळे 58,000च्या वर 58,500 ते 600 बँक निफ्टी जाईल। लोअर लेवलला बँक निफ्टीमध्ये बघायचं झालं तर 58,000च्या खाली मेंटेन आहे, तोपर्यंत 57,500पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। त्यामुळे 57,500 लोअर लेवलला बँक निफ्टीला सपोर्ट आहे। हायर लेवलला 58,000च्या वरती गेला तर 58,500 ते 600पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। या अनुषंगाने तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 1700 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1200 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 33 शेअर्स वाढले, त्या बाजूला 17 शेअरमध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे आणि ओव्हरऑल आज सेक्टर वाईज इंडिसेस वाईज बघायचं तर फक्त IT सेक्टर आज मायनसमध्ये राहिलं, बाकी बँक्स, फार्मा, एनर्जी आणि रिॲलिटी सेक्टरमध्ये चांगली तेजी राहिली। बाकी अदर सेक्टर्स थोडेसे फ्लॅट टू पॉझिटिव्ह साईडला बंद आहेत। ग्लोबल मार्केट ही फ्लॅटच आहेत। युरोपियन मार्केट्स 10-20 पॉईंट प्लस मायनसमध्ये आहेत। डाव फ्युचर्स 500 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। काल डाव जोन्स 500 पॉईंट मायनसमध्ये बंद झालेलं, कारण ट्रम्प यांनी थोडंसं इराण US डील परत डिले होऊ शकते अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळं क्रूड ऑइलसुद्धा वर आलेलं, पण आज परत दिवसभरामध्ये घडामोडी पॉझिटिव्ह घडल्या डीलला घेऊन, त्यामुळे परत ब्रेंट आहे ते $78च्या आसपास। US फ्युचर्स 500 पॉईंट पॉझिटिव्ह दिसतात, पण ओव्हरऑल US मार्केट्स लाईफ टाईम हायच्या आसपास आहेत। आपलं मार्केट ज्या पद्धतीनं मी कालही म्हटलं की वीक्स लो आहे, त्यामुळे सस्टेनेबल अपवर्ड मोमेंटम दाखवू शकतं, त्या अनुषंगानं मार्केटची बिल पॉझिटिव्ह आहे। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।